राणे राणे राणे, जेवढी उंची तेवढीच बुद्धी. झाडांमध्ये देखील हिंदू मुस्लिम, झाडांमध्ये देखील हिंदू मुस्लिम. अरे ते झाडं आपल्याला जगायला ऑक्सिजन देत आहेत. आपण निसर्गाच्या त्या झाडांमुळे आज जगतोय. त्यांच्यामध्ये देखील हिंदू मुस्लिम करणार तुम्ही. राणे, तुमचं शिक्षण काय झालंय आज तुमच्यावर देखील आम्हाला कीव येते तुमच्या बुद्धीची. अरे साधू संतांचा मेळावा आहे तो व्हायलाच पाहिजे, त्याच्यात आम्हाला विरोध नाही. संस्कृती जपली पाहिजे, संस्कृती टिकली पाहिजे. मात्र तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांनी त्या ठिकाणी त्या पदावर बसून असे वक्तव्य करणं, झाडांमध्ये हिंदू मुस्लिम करणं, याच्यावरून तुमची लायकी कळते. मुळात आमची जनताच मूर्ख आहे. आमच्या जनतेनंच असे अनपढ लोक त्या ठिकाणी त्या पदावर बसून दिले. त्याच्यामुळे हे कर्माचे फळं आम्हाला आज भोगावे लागतात. उद्या चालून आमचा एक एक नर पकडून त्याच्या नजबंद्या करायचे आदेश तुम्ही काढले तर तेही आम्हाला मान्यच करावे लागणार आहे, कारण आमचीच चुकी आहे. आमच्याच लोकांनी तुम्हाला त्या ठिकाणी मतदान देऊन बसवलंय. आणि खर तर सामान्य जनतेच्याच बुद्धीची कीव येते की एवढे नालायक लोकप्रतिनिधी आपण चूज केलेत, निवडून आणलेत आणि त्या ठिकाणी त्या एवढ्या मोठ्या पदावर नेऊन बसवलेत. झाडांमध्ये हिंदू मुस्लिम, झाडं तोडू नका म्हणलं तर काय तर म्हणे त्या बकऱ्याला जाऊन मिठी मारा. अरे काय तुमची बुद्धी, काय तुम्ही राजकारण करताय, काय म्हणजे नेमकं तुम्हाला रात्री झोप कशी येते मला तेच कळत नाही. तुम्ही गोळ्या घेऊन झोपतात का ड्रग्स घेऊन झोपतात? एवढं नालायक नीचपणाचं राजकारण करून देखील तुम्हाला झोप कशी येते हेच मला या ठिकाणी आज प्रश्न पडलेला आहे. आणि मुख्यमंत्री साहेब तुम्ही देखील, तुम्ही सुशिक्षित आहे म्हणतात, देशासाठी विकसित महाराष्ट्रासाठी काम करतोय म्हणून म्हणतात. साधू संतांचा विरोध नाहीच, संस्कृतीचा सभ्यतेचा कुंभमेळ्याचा विरोध नाहीच, मात्र तुमच्या या आडमोठ्या भूमिकेचा विरोध आहे. आणि हे आम्ही होऊ देणार नाही. लक्षात ठेवा, कितीही तुम्ही आडकाठी चालवली, कुऱ्हाडी तुमच्या आणल्या तर आम्ही त्या झाडांच्या मध्ये जाऊन उभं राहणार आहोत. मग तुमचा कोणता मायका लाल तिथं झाडं तोडायला येतो हे देखील आम्ही बघणार आहोत. अरे याच्यापेक्षा ते मक्याचं तुम्ही चालू केलं, ते गव्हर्नमेंट मक्का खरेदी करतं ते सेंटर, 10 क्विंटलच्या वर मक्का खरेदी करत नाही ते एकरी. बाकीची जी मक्का निघते 25-30 क्विंटल वावरातली ती कुठं नेऊन फेकायची आम्ही? 4 क्विंटलच्या वर कापूस खरेदी करत नाही ते सेंटर तुमचं. बाकीचा कापूस वावरात निघतो तो कुठं न्यायचा आम्ही? अरे नालायक हो, त्या पदावर बसले त्या पदाचा तर मान ठेवा, त्या पदाचा सन्मान ठेवा. असं अनपढ लोकांसारखं वागू नका. या महाराष्ट्राला अजून मातीत घालू नका. एवढीच एक विनंती आहे. जय जवान जय किसान.